राम मंडळी, प्रणिपात माझ्या हात म्हणेल भ्रमित्रांनो, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तुम्हाला वाटत असेल इतका लवकर व्हिडिओ कसं काय? मित्रांनो कसं आहे ना, मी आता कन्सिस्टंट व्हिडिओ टाकणार. अच्छा, मला कमवायचा आहे पैसा. पैसा ही पैसा होगा. चाले तू. तर आलेल्या मंडळीचं व्हिडिओ मध्ये अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण समाचार घेणार आहोत अमृता कुलकर्णी आणि सोमनाथ भाऊ वाघमारे यांच्या दोघांमध्ये झालेल्या शब्दप्रयोगांचा. क्रिंज कॉमेडीचे बादशाह आणि स्वतःच्या हनीमूनची कथा रंगून रंगून सांगणाऱ्या सोमनाथ वाघमारे यांना ताडीने तर मार्केट हिलवून टाकलं. आता काही जण म्हणतील की बाबा ह्या दोघांमध्ये तुझं काय काम आहे? मित्रांनो, स्पष्ट सांगून टाकतो, मी आलोय कॉन्ट्रोवर्सीच्या नावाखाली व्ह्यूज छापायला. अरे काय धंदा लावलाय? नाही, स्पष्ट सांगितलं बरं मित्रांनो, नाहीतर मी रोस्ट व्हिडिओ बनवला म्हणून सोमनाथ भाऊ ऑफेंड व्हायचा आणि परत माझ्यावर एक रिप्लाय व्हिडिओ बनवायचा. तेवढी बालिश बुद्धी आहे सोमनाथ भाऊची, म्हणून म्हटलं. आता काही जण म्हणतील की बाबा सोमनाथ भाऊ बालिश बुद्धीचा कस काय? मित्रांनो, अमृता कुलकर्णीला ज्या पद्धतीने भाऊने रिप्लाय दिलाय ना, त्याच्यावरून समजून येतंय की भाऊच्या बुद्धीचा विकास थोडा कमी झालाय. तर अमृता कुलकर्णीने सोमनाथ भाऊवरती एक रोस्ट व्हिडिओ बनवला होता, जो की पूर्णपणे शुद्ध शाकाहारी रोस्ट होता. मित्रांनो, अमृता कुलकर्णी ही एक रोस्टर आहे आणि रोस्टरचं कामच आहे क्रिंज लोकांना रोस्ट करणं, आणि ते तिनं केलं. क्रिंज कॉमेडीचे बादशाह आणि स्वतःच्या हनीमूनची कथा रंगून रंगून सांगणाऱ्या सोमनाथ वाघमारे यांना आता अमृता कुलकर्णीचा रोस्ट व्हिडिओ बघून सोमनाथ भाऊची इतकी जळली ना, इतकी सोमनाथ भाऊच्या बुडाखाली आग लागली ना, की सोमनाथ भाऊने त्याच्यावर एक रिप्लाय व्हिडिओ बनवून टाकला. आता स्वतःच तोंड आरशात दाखवल्यावर इतका तिरस्कार होईल असं वाटलं नव्हतं सोमनाथ भाऊ. ताडीने तर मार्केट हिलवून टाकलं सोमनाथ वाघमारेवर आणि रोस्टिंग व्हिडिओ का बनवू शकत नव्हता का? कोण हायस कोण तू? आणि ही तर लोक अंबानीला सोडायला झाले तर पाणी मेरे लोडे पे. मग तुझ्या अगरबत्ती कुठं लावतो? तू करपवते. पण व्हिडिओ मध्ये मी रोस्ट नाही करत, मी पार करपवते, कारण माझा पॅटर्नच वेगळा आहे. तू करपवते आणि सोमनाथ वाघमारे गरम करतो, ते पण हात न लावताच. फरक एवढाच आहे. अमृता कुलकर्णी करपवते, आमचा सोमनाथ भाऊ न हात लावता गरम करतो, आणि मी गार करतो, ते पण न हात लावता. तू समजा? हा. वाटतंय बरं का, नुसतं गबळंग गबळंग गबळंग. सोमनाथ भाऊ, तुम्हाला अमृता कुलकर्णीने रोस्ट केलं, याच्यामुळे तुम्हाला राग आला, इथपर्यंत ठीक आहे. मग ज्या पद्धतीने अमृता कुलकर्णीने तुम्हाला रोस्ट केलंय, त्याच भाषेमध्ये तुम्ही अमृता कुलकर्णीला उत्तर द्या ना. ही कोणती भाषा आहे तुमची? ना शेंडा ना बुडका, नुसतं बितडाला घेते दांडका. ह्यालाच कॉमेडी म्हणतात. अरे फरक एवढाच आहे फक्त की लोक टेजवर कॉमेडी करतात, तसलं शूटिंग वगैरे लावून, आणि घरात बसून कॉमेडी करतो. फरक एवढाच आहे. याला तर कॉमेडी म्हणतात, कळलं का? सुहागरातीचे किस्से सांगून लोकांना चिवत्या बनवल्या, व्लॉगिंगच्या नावाखाली लोकांना हागंदारी कंटेंट दाखवल्यास, रोस्टर लोकांनी रोस्ट केल्यास, त्यांच्यावर रिप्लाय व्हिडिओ बनवून स्वतःची लायकी दाखवल्यास. चुप तेरी मैं की. काय तर म्हणे आता याची बायको प्रेग्नेंट झालीये आणि हा माफी कोणाची मागतोय? लोकांची. अगं अमृता तायडे, ती बास कर तुझ्या बांगड्या वाजवायच्या. ती बांगड्याचा आवाज फक्त गल्लीपर्यंत असतो, लक्षात राहू दे. आगी स्वागरात, ही दिवस जाणे, ही जन्माला पिढी घालणे, मर्दाची काम आहे, छक्क पंजांची कामं नाहीत. सुहागरात आणि जन्माला घालणे इथपर्यंत ठीक आहे बुवा, पण दिवस जाणे हे केव्हापासून मर्दाचं काम झालं? ही स्वागरात, ही दिवस जाणे, मर्दाची काम आहे. नाही, मी तर नाही ऐकलं बुवा की अमुक अमुक बाईच्या मर्दाला दिवस गेले म्हणून. ही स्वागरात, ही दिवस जाणे, ही जन्माला पिढी घालणे, मर्दाची काम आहे. हा, व्ह्यू साठी, सबस्क्रायबर साठी सुहागरातीचे किस्से लोकांना सांगून घरची इज्जत चार चौकात आणून मांडणे हे सुद्धा मर्दाचंच काम आहे वाटतं. जनाची पण सोडली, मनाची पण सोडली, आणि लाज विकलेली, म्हणून मी जर बोलायला लागलो ना, एवढं तू रडचीन, कळलं का? अरे सोमनाथ भाऊ, किती तो लहान लेकरावाने बालिशपणा. म्हणजे हे कसं झालं मित्रांनो, चार पोरं खेळायला लागलेले असले आणि त्यांच्यामध्ये जर भांडणे लागले, तर त्यातलं एक लय बोलायला लागलं तर दुसरं त्याला म्हणतंय लय बोल नको का, मी बोलायला लागल्यावर रडशील. तोच प्रकार सोमनाथ भाऊने इथं केला. मी जर बोलायला लागलो ना, एवढं तू रडशील, कळलं का? अरे काय धंदा लावलाय? पहिलं ही अमृता काय करायची माहिती का? मस्त पैकी रील बनवायची. बघा आता पहिल्या जुन्या ही ज्या रील्स, हे मग सोमनाथ भाऊ रिप्लाय व्हिडिओ बनवलास ना, मग रिप्लाय द्यायचा ना. ही असली बॉडी शेमिंग करून स्वतःच्याच बुद्धीचा विकास झाला नाही हे लोकांना का दाखवून द्यायचं म्हणतो मी.
तर तू पहिली अशी नटायची, असा मेकअप करायचा. तू व्हिडिओ बघ, अशी मेकअप करून तू जायची फंक्शनला, तिथं सेलिब्रिटी यायची, काय गमत तुझी होती ती मी सांगतो आता. असा जोरदार पाऊस आला, असा जोरदार पाऊस आला आणि अमृत कुलकर्णीचा चेहरा धुवून गेला आणि असली चेहरा पुढे आला. अरे सोमनाथ भाऊ, खरंच तुझ्या बुद्धीचा विकास खुंटलाय असं मला वाटायला लागलं बघ आता. कारण तू एका स्त्रीच्या चेहऱ्याला वेगळ्या चित्र विचित्र दिसणाऱ्या स्त्रियांची उपमा द्यायला लागलास आणि तिची चार चौघामध्ये इज्जत घालवण्याचा प्रयत्न करायला लागलास. कदाचित हेच मर्दाचे काम आहेत वाटतं. मर्दाचं काम आहे, कळलं का? मित्रांनो, सोमनाथ भाऊचा तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ बघितला हा रिप्लायचा, तर तुमच्या लक्षात येईल की सोमनाथ भाऊने रिप्लाय कमी दिलाय आणि पर्सनल जास्त झाला. मित्रांनो, सोमनाथ भाऊला व्हिडिओ बनवत असताना हे देखील समजलं नाही की आपण एका स्त्रीबद्दल बोलतोय, मग एका स्त्रीबद्दल आपली भाषा शैली कशी असली पाहिजे. तर जाता जाता सोमनाथ भाऊला एवढंच सांगू इच्छितो की एकतर आपण माती खाणं बंद करावं, नाहीतर दुसऱ्यांनी तुम्ही माती खातावं असं म्हटल्यावर पाचट घालून शांत ऐकून घ्या. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. तर तुम्हाला समजत असेल की मला नेमकं काय बोलायचं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम. भाव मी आई शपथ सांगतो, जेवढे येऊ दे तेवढे सगळे टांगतोय भाव मी.